नमस्कार, मी संदीप जगताप आणि आपण पाहत आहात भीमप्रहार न्यूज मराठी। श्रीरामपूर शहरात श्रीरामनवमीच्या दिवशी घडलेल्या दगडफेक प्रकरणाला आता तब्बल 8 दिवस उलटले आहेत। मात्र या घटनेतील मुख्य सूत्रधार आणि संशयित आरोपी अजूनही अटकेबाहेर असल्याची चर्चा शहरात रंगू लागली आहे। या प्रकरणात श्रीरामपूर पोलीस प्रशासनाच्या कारवाईवर आता गंभीर प्रश्न उपस्थित केले जात आहेत। विशेष म्हणजे इतर काही घटनांमध्ये तात्काळ कारवाई करणारे पोलीस या प्रकरणात मात्र कारवाईच्या गतीबाबत संतपणा दाखवत असल्याचा आरोप होत आहे। दरम्यान पाण्याच्या बाटलीच्या वादातून झालेल्या दुसऱ्या दगडफेक प्रकरणात काही हिंदू तरुणांना त्वरित अटक करण्यात आली आणि त्यांची धिंडही काढण्यात आल्याची चर्चा आहे। यातून पोलीस प्रशासनाने आपली कार्यक्षमता दाखवली। मात्र श्रीरामपूर नवमी मिरवणुकीवरील दगडफेक प्रकरणात गुन्हा दाखल असूनही काही प्रमुख संशयित जिहादी प्रवृत्तीचे आरोपी अजूनही मोकाट असल्याची चर्चा आणि त्यामुळेच दुहेरी कारवाई होत असल्याचा आरोप अधिक तीव्र झाला आहे। याच पार्श्वभूमीवर आता नागरिकांकडून थेट सवाल उपस्थित केला जात आहे। एका प्रकरणात आरोपींची धिंड काढली जाते, मग दुसऱ्या प्रकरणातील आरोपींवर तशीच कारवाई का होत नाही? तसेच ज्या सय्यद बाबा दर्गा परिसरातून रामभक्तांवर दगडफेक झाली त्या अवैध बांधकामाबाबतही वाद निर्माण झाला आहे। काही हिंदुत्ववादी संघटनांनी ते अवैध असल्याचा आरोप करत अवैध अतिक्रमण जमीनदोस्त करण्याची कारवाईची मागणी केली होती। मात्र अद्याप ठोस कारवाई न झाल्याने नागरिकांमध्ये संताप वाढत आहे। या संपूर्ण प्रकरणाचे वार्तांकन करत असताना पत्रकारांशी पोलीस प्रशासनाकडून अयोग्य वर्तन झाल्याचेही आरोप समोर आले आहेत। यामुळे पत्रकार सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे। या सर्व घडामोडींमुळे श्रीरामपूर शहरातील वातावरण पुन्हा एकदा तणावपूर्ण बनण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे आणि प्रशासनाने वेळेत ठोस आणि पारदर्शक कारवाई करण्याची गरज व्यक्त केली जात आहे। आता महत्त्वाचे प्रश्न असे आहे की या प्रकरणातील मुख्य सूत्रधारांवर कारवाई कधी होणार? दोन्ही घटनांमध्ये समान आणि पारदर्शक कारवाई होईल का? आणि कायदा सुव्यवस्था टिकवण्यासाठी पोलीस प्रशासन कोणती ठोस पावले उचलणार? या प्रश्नांची उत्तरं येणाऱ्या काही दिवसात स्पष्ट होतील का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे।